आताच मल्लिकार्जुन देवस्थानाचं दर्शन घेऊन आरतीला आमचा मान आम्हाला मिळाला। देवाची आरती समक्ष घेऊन या ठिकाणी जाडर बोबला पंचायत समिती गटाच्या सर्व गावांची एकत्रित आसपासचे उडगे असतील, सोनेळ असेल, आसपासच्या गावातल्या सर्व प्रमुख नेत्यांना आपण एकत्रित या ठिकाणी बोलवलं। एकत्रित ही जी बैठक आहे त्या बैठकीसाठी मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, कोणाची नावं घ्यायला वेळ लागेल, आपले अजूनही 2 ठिकाणी कार्यक्रम आहेत। तुम्ही प्रचाराची भाषणं ही गेले 6 महिने ऐकताय आणि काय नेमकं झालं आणि हे कशामुळे झालं ह्याचं खरं कोडं आम्हाला सुटलेलं नाही। का लोकसभेचे तिकीट काँग्रेस पक्षाला मिळालं नाही हे आम्ही ज्याला कुणाला विचारतो त्याच्याकडे उत्तर नसते। मात्र जनतेला माहिती आहे पूर्णपणे की हे का घडलं, सगळ्यांना माहिती आहे आणि तेच ह्याचं वैशिष्ट्य आहे की जे सगळ्यांना माहिती आहे ते नेत्यांना मात्र कळत नाही। गेले 25 वर्ष या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडे आपण सगळेजण दाबतो पळतो, मात्र ह्या ठिकाणी ह्या जिल्ह्यातून काँग्रेस पक्ष हद्दपार करण्याचा प्रयत्न गेल्या 7-8 वर्षात काही मंडळी करतायत आणि तेच दुर्दैव आपण त्या मंडळींना प्रत्येक वेळ यशस्वी होऊ देतो। आणि ह्या वेळेस सुद्धा तसाच डाव आखला गेला की कुठल्याही परिस्थितीत विशाल पाटील हा उमेदवार काँग्रेस पक्षाकडनं येऊ नये। या खासदारांबद्दल प्रचंड नाराजी होती। जिथं जाईल तिथं खासदारांबद्दल लोक बोलायची की फक्त दिखावा करतो, बोगसगिरी सांगतो, खांद्यावर हात ठेवून राजा राजा म्हणतो आणि कधी पाकिट मारतो कळत नाही। या पद्धतीचा उमेदवार खासदार म्हणून तुम्हाला मिळाला, कुठेतरी आम्ही कमी पडलो। प्रत्येक भाषणात हे मला मान्यच करावं लागेल की आमचा मधला काळ संपर्क सुटला, थोडा कमी झाला आणि ह्यांनी बरोबर मध्ये जाऊन त्या ठिकाणी स्वतःच पोळी भाजून घेतली। आणि म्हणून आता ह्या इलेक्शनला आम्ही बदल करायचं ठरवलं। सगळे एकसंघ झालो, आमची भांडणं मिटवली। विश्वित कदम साहेबांच्या नेतृत्वाखाली मी असेल, विक्रमदादा सावंत असतील, जयश्री वहिनी असतील, पृथ्वीराज पाटील असतील, आम्ही सगळे एकसंघपणे करून पुन्हा या जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची भक्कम बांधणी करायचा निर्णय घेतला। जिल्हा बँकेत आपल्याला यश आलं, आपल्या मतदारसंघात थोडाफार आम्हाला दगापटका झाला, तो कुणामुळे झाला हेही तुम्ही सगळे ओळखता। बाजार समितीला आम्ही शान झालो आणि ताकदीनं बाजार समिती लढवली आणि या मतदारसंघातनं 70%, 60-65% मतदान हे आपल्या काँग्रेस पक्षाच्या आघाडीच्या पॅनलला मिळालं आणि आपण त्या ठिकाणी विजयी झालो। तरी अजून आपल्यातलीच काही मंडळी एकामेकाचे पाय ओढण्यात खूप मग्न असतात आणि म्हणून ही सीट आघाडीच्या धर्मात शिवसेनेला दिली गेली। शिवसेनेने जो उमेदवार दिलाय तो नुरा कुस्ती करणारा उमेदवार, ज्याला उमेदवार दिले त्याला लढण्यासाठी दिलेली नाही, तो लढणार नाहीये, त्याला पडण्यासाठी दिलेली आहे। म्हणजे पडणार म्हणून तो उमेदवार दिला गेला। असा उमेदवार दिला गेला की संजय पाटलांना ही इलेक्शन सोपी जावी। प्रयत्न असाच होता की जसं सुरतमध्ये एक लोकसभा निवडणूक बिनविरोध झाली, सांगलीत सुद्धा एक निवडणूक बिनविरोध करायची। या स्वप्नील शिंदेवर या। आणि हा डाव जो रचला गेला, ह्या डावात आम्ही अडकत गेलो। मला खूप आमिष आली, आमदार करतो, मंत्री करतो, राज्यसभेवर पाठवतो, असे वेगवेगळे ऑफर मला देण्यात आले, पैसे देतो। आणि या सगळ्या गोष्टी होत असताना मी निर्णय घेतला की आपण सर्वांनी मला निवडून दिलेलं आहे या खासदाराचा पराभव करण्यासाठी। या तालुक्याला पाणी द्यायचं खरं स्वप्न वसंतदादा पाटलांनी पाहिलं, त्याला 40 वर्ष झाली। जवळजवळ 40 वर्षापूर्वी म्हैसाळ ताकारी या योजनेची निर्मिती वसंतदादांनी केली 85-86 साली आणि पुन्हा त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा त्यांनी दिला आणि मुख्यमंत्री पदावरून बाजूला गेले। काही वर्षातच त्यांचं निधन झालं। वसंतदादा जर त्या 88-89 ला वारले नसते तर आपल्या तालुक्याला, प्रत्येक गावाला जवळजवळ 30 वर्षापूर्वीच पाणी आलं। दुर्दैवाने वसंतदादा गेले। पुन्हा सांगली जिल्ह्याचं नेतृत्व, राज्यात राज्य करण्यासारखं नेतृत्व आपल्याला तयार करता आलं नाही। कदम साहेब आले, कदम साहेबांनी एमआय टँक वगैरे बांधले। निधी राज्य शासनाला कमी पडतो, निधीची उपलब्धता नव्हती, म्हणून प्रतीक दादा ज्यावेळी मंत्री होते त्यावेळी ह्या योजनेला, म्हैसाळच्या योजनेला
केंद्राची AIBPची मान्यता देऊन ह्या केंद्राचा प्रकल्प म्हणून राबवला गेला आणि हजारो कोटी रुपये त्यावेळेला ह्या प्रकल्पासाठी वर्ग केले आणि म्हणून 2013-14 सालीच जत तालुक्याच्या बिरणाच्या तळावर कृष्णेचं पाणी दाखल झालं. आम्ही गाजावाजा केला नाही, आम्ही तुझं राजकारण केलं नाही, म्हणून 14 साली आमचा पराभव झाला. 10 वर्षे खासदार त्यानंतर खासदार म्हणून काम करतात. 2014 ते 24, 2014 ते 24 10 वर्षात 1000 कोटीचा निधी तुमच्याकडे पडून असून सुद्धा तुम्हाला अजूनही तालुक्यातल्या प्रत्येक गावात पाणी देता आलं नाही. याचं प्रामुख्यानं कारण हेच आहे की जे खासदार आहेत ते लोकसभेत बोलत नाहीत, ते लोकसभेत प्रश्न मांडत नाहीत, ते दिल्लीला जात नाहीत, ते फक्त इथं थांबून राहतात आणि आमदारांनी केलेल्या कामाचे नारळ फोडण्यात मग्न आहेत. या ठिकाणी बसू काकाने आता सांगितलं सर, पाण्याचे नियोजन, हे पाण्याचं नियोजन कायमचं नियोजन नाही आहे, हे मताचं नियोजन आहे. तुम्ही बिरुळला गेला, बिरुळ काय लय लांब नाही, 5 वर्षापूर्वी बिरुळच्या गावात असंच पाण्याचं नियोजन करतो म्हणून पाईपलाईन नेली, एवढीशी पाईपलाईन, त्यात पिण्याचं पाणी पुरायचं नाही, शेतीला पाणी नेतो म्हणून एवढी पाईपलाईन केली. निवडणुकीच्या तोंडावर स्वतःला हत्तीवर बसवून घेऊन साखर वाटप मिरवणूक काढली. काय परिस्थिती पुन्हा पुढे काय झालं? काही नाही. आता इथं तेच राजकारण चालू आहे, तात्पुरतं पाणी काहीतरी कुठून द्यायचं, मागणं मिळणार.